नमस्कार. माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. सोलार पंपाची वाट पाहणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी आजची सकाळ एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट भरले होते, वेंडर निवडला होता, पण तरीही सोलार पंप शेतात उभा राहत नव्हता, त्यांच्यासाठी राज्य सरकारने काल 6 जानेवारी 2026 रोजी 2 मोठे शासन निर्णय GR निर्गमित केले आहेत. सरकारने सोलार पंप उभारणीसाठी कोट्यावधींचा निधी आता मोकळा केला आहे. यामुळे कोणाचे सोलार पंप आधी बसणार, पाहूयात हा सविस्तर रिपोर्ट. राज्य सरकारने अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी प्रलंबित असलेल्या कामांना गती देण्यासाठी एकूण 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे महावितरण आणि मेडा या दोन्ही संस्थांकडे असलेली कामांची पेंडन्सी आता संपणार आहे. मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत महावितरणाला 35 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या प्रवर्गासाठी एकूण 22,057 सोलार पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे. निधी मिळाल्यामुळे आता वर्क ऑर्डर निघालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष सोलार पॅनल बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होईल. पंतप्रधान कुसुम ब योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या मेडा संस्थेला 25 कोटींचा निधी मिळाला आहे. कुसुम योजनेतून 14,118 पंप बसवण्याचे नियोजन आहे. या निधीमुळे ज्या शेतकऱ्यांची वेंडर निवड पूर्ण झाली आहे, त्यांचा इन्स्टॉलेशनचा मार्ग आता मोकळा झाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत असेल की हा निधी फक्त विशिष्ट प्रवर्गासाठी आहे, मग आम्हाला काय फायदा? तर लक्षात घ्या, जोपर्यंत जुन्या अर्जांचा आणि राखीव कोट्यातील कोटा पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन अर्जाची विंडो किंवा पुढील टप्पा उघडला जात नाही. हे जुने काम पूर्ण झाल्यामुळे आता सिस्टीम रिकामी होईल आणि लवकरच इतर प्रवर्गातील ओपन, OBC, SC प्रलंबित कामांनाही गती मिळेल. सोलार पंप योजनेतील निधीची अडचण आता दूर झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचे इन्स्टॉलेशन रखडले होते, त्यांनी आता आपल्या संबंधित वेंडरशी किंवा महावितरण कार्यालयाशी संपर्क साधायला हरकत नाही. मी रुचिता या महत्त्वपूर्ण माहितीसह इथेच थांबते. माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.